ना बटन आणि 80 वय नंबर 11 मनी दादा मोहोड माळेगाव काशी आणि आनंद 8 सेकंद 89 पॉईंट नंबर 12 वसंतराव ढगे लोधीखेडा चिंतामणी आणि वादळ 8 सेकंद 96 पॉईंट नंबर 13 8 सेकंद 96 पॉईंट नंबर 14 राहुल व माकडे गिरडी लायगर आणि बारूद 8 सेकंद 98 पॉईंट नंबर 15 समीर अशोकराव खाडपरकर बजरंग आणि बनशी 8 सेकंद 99 पॉईंट नंबर 16 धनराजी वसू तेलकामडी करण आणि अर्जुन 8 सेकंद 99 पॉईंट आणि नंबर 17 मंगेश ठाकरे गुड्डूभाऊ खोरगडे गोसेवाडी चिना आणि बादशाह 9 सेकंद 8 पॉईंट याप्रमाणे तिन्ही गटाचं यादीचं वाचन झालेलं आहे आणि समस्त जोडी मालकांना सूचना आहे की त्यांचा कोणाचा नंबर लागलेला नसेल किंवा आमच्या नजरेतून चुकला असेल घेण्याचा राहिलेला असेल किंवा डबल आलेला असेल तरी आम्हाला कळवा आम्ही 5 मिनिटात तुमचं निराकरण करू धन्यवाद बस बस राऊत डेकोरेशन आणि घडीवाले यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय येथील रोशनजी राऊत यांनी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि दशरथजी जुमळे माननीय श्री दशरथजी जुमळे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं त्यांचं सुद्धा स्वागत प्रज्वलजी करतील अशी विनंती करतो. विजयजी आखरे घडीवाले यांचं सुद्धा स्वागत. सरपंच माननीय सरपंच शरदजी ढोगे करतील अशी विनंती करतो. प्रज्वल हे माननीय दशरथजी जुमळे यांचं स्वागत करतील. संदीप भाऊ बोलणार. अच्छा यानंतर आमचे मित्र जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय श्री रामाभाऊजी मोवाडे यांना विनंती करतो की त्यांनी या पटाविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भव्य शंकरपट बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मंचावर ज्यांनी पुढाकार घेऊन हा भव्य शंकरपट असंख्य जनसंख्या त्यांच्यामुळे आज या ठिकाणी पाहायला मिळाली असे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष मनोजजी कुंभारे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सन्माननीय मिश्रजी आवंतर, मंचावर उपस्थित सन्माननीय प्रभाकरजी काळे, मंचावर उपस्थित सन्माननीय पीतांबरजी खार, सन्माननीय संदीपजी सरोदे, सन्माननीय जिल्ह्याचे महामंत्री सुरेंद्रजी सेंडे, सन्माननीय दिलीपजी थोटे, मोहोळजी, सन्माननीय सरपंच साहेब शरदजी ढोके व सर्व मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्व या कार्यक्रमामध्ये व्यवस्थित जे टीम होती शंकरपटाची, विनोदजी आणि सर्व इथे बैलजोडी घेऊन आलेले सर्व शेतकरी बंधू, मी आज जवळून पट पाहिलेला आहे. जसं की दिलीप भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आणि मी धन्यवाद देतो सर्वांना की या तेलगाव मध्ये
मला नाही वाटत की भूतोन भविष्य या ठिकाणी या शंकरपट पाहण्याकरिता जो जन समुदाय इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी इथले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रम ज्यांनी भाऊच्या पाठीशी राहून घडून आणला त्यांना पुन्हा मी माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरोखरच हिमेश्वर भाऊनी सांगितलं की आधी प्रभाकरजी काळे, शरदजी पट भरायचा आणि आम्ही लोक यायचो आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी मनोहर भाऊ पट भरवायचे. पण मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की मनोहर भाऊ जिथे लात मारून तिथे पाणी काढ, कारण आम्हाला 1-1.5 वर्षाचा अनुभव जो आला आहे आणि खरोखरच नेतागिरी कशी करायची आणि लोकांचं भलं कसं व्हायचं याची तळमळ आम्ही विरोधात असताना खूप ऐकायचो की मनोहर भाऊ असा करते तसा करते. आम्ही आपल्या कार्यकर्त्याला सांगतो अरे थांब, गडबड न करू, आपणही करू, समज काढत होतो. पण ज्या वेळेस मनोहर भाऊच्या मनामध्ये आलं की आपण खरोखरच आपल्या माध्यमातून आपल्या भागातील जनतेचं भलं झालं पाहिजे आणि कुठंतरी त्यांनी चिंतन केलं आणि आज आणि आम्ही त्यांच्या आमची टीम अध्यक्ष असल्याने वर्षभरापासून जो कामाचा तडाखा जो मार्गी लागत आहे त्यांच्यामुळे पटत काही गावात प्रत्येक गावामध्ये विजिट काही ना काही कामं चालूच आहे. पण भविष्यामध्ये मोठे कामं कसे करायचे, कशा मिटिंगा घ्यायच्या आणि आज खरोखर हा शंकरपट हा आमच्या जे कार्यकर्ते आधी करत होते आज त्यांचा सपोर्ट आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज हा भव्य दिव्य जनसंख्या पाहायला मिळाली आणि जवळून त्या बैलाला पाहायला मिळालं. मी आजपर्यंत एवढ्या जवळून कधी पाहिलं नव्हतं आणि खरोखरच विमान ज्या स्पीडनं, कोणती गाडी ज्या स्पीडनं एकाएक रफ्तार घेत नाही, पण आज त्या बुलेट ट्रेन पेक्षाही जाग्यावरून बैल पिकअप घेतात हे पहिल्यांदा पाहिलं मी. असे जे शेतकरी आहे ज्यांनी असे हा शेतकऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी मी त्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो. आणि कारण मी याच्यासाठी बोलून राहिलो की आता यांचं व्हायचं आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हणून हे भाषण चालू झाले. भाषण आता हा वेळ नव्हता, पण यांना थोडस वेळ लागत होतं कोणाला कोणतं प्राइज द्यायचं. आता त्यांचं मला वाटतं 2-4-5 मिनिटामध्ये होत आहे. तर तत्पूर्वी काय करायचं तर काही ना काही या विषयावर बोलायचं म्हणून येथील वक्ते बोलत होते आणि भारतीय संस्कृतीनुसार आपल्या सन्माननीय मंचावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. कारण स्वागत तर तुमच्या शेतकऱ्यांचं झालं पाहिजे. तर मी या माध्यमातून जेवढे बी या ठिकाणी शेतकरी जोड्या घेऊन आले त्यांचं खूप खूप शब्द सुमनाने स्वागत करतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि आपण अशाच प्रकारे आपण प्रत्येक ठिकाणी आपला हा उत्सव चांगला करण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. आले प्रभाकर रावजी खडे आले का? कुठं गेले होते बाबा?
तुमचं स्वागत राहून गेलं. यांच्या स्वागतासाठी गणेश महाजन तुम्ही प्रभाकर रावचं स्वागत करावं. आणि यानंतर या भव्य दिव्य केसरी शंकरपटाचे आयोजक ज्यांचं कामच धुरंधर आहे, त्यांनी आपल्या रामराव भाऊंनी आपल्या वक्तव्यामध्ये जे त्यांच्याबद्दल सांगायचं होतं ते मनोगत व्यक्त केलं. आणि त्याचप्रमाणे ते समाजात असो, राजकारणात असो किंवा कुठल्याही शासकीय काम करण्याचं काम असो, ते त्यांचं प्राधान्य आहे. ते प्राथमिकता देतात, वेळ देतात आणि त्यांचं नेहमीच या समाजाला सातत्यानं मागील अनेक वर्षापासून ज्यांनी विचार केला त्यापेक्षाही पलीकडे त्यांची मदत सातत्याने या समाजाला होतं, या त्रासलेल्या नागरिकांना होतं. अशा या आमच्या जिल्हा अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री मनोहरजी कुंभारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. चार दिवसीय शंकरपटाच्या या समारोपीय आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष रामरावजी मोहाडे साहेब, जिल्ह्याचे महामंत्री सुरेंद्रजी शेंडे, तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ नेते हिमेश्वरजी यावलकर आणि मोहोपा नगर परिषदेचे नगरसेवक, जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आमचे मित्र पितांबरजी खानसाहेब, माजी पंचायत समिती सभापती आमचे मित्र संदीपजी सरोदे, तसेच माळेगावचे माजी सरपंच शंकररावजी मावळे साहेब, तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे दिलीपजी धोटे साहेब, श्रावणजी मोहोड, त्याचप्रमाणे संजयजी मानेकर, बाबारावजी ठाकरे, देवरावजी ढोंगाळे, संजयजी विरसेन, बाबारावजी महाजन, कैलासजी महाजन, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी रडके, खेमराजी नागदवणे, आमचे गुरुजी, तसेच चिंचोली मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी पिंपळे, मंदारजी मंगळे, मनीषजी मांडोगडे, तसेच युवराजजी हेलोंडे, प्रकाशजी महाजन, तसेच तेलगावचे उपसरपंच दादाजी काळे, त्याचप्रमाणे या शंकरपटामध्ये ज्यांची मेहनत जास्त आहे असे आमचे तेलगावचे सरपंच शरदजी ढोके, विनोदजी वाकोडे, सर्व सन्माननीय ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, या पट कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व परिसरामधील जे काही आमची मित्रमंडळी आहे, पक्षाचे सर्व नेते मंडळी आहे, उपस्थित सर्व ज्यांनी या शंकरपटामध्ये बैलजोडीसह भाग घेतला असे सर्व आमचे शेतकरी बंधू, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, खरोखरच आज सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे की 4 दिवस 6, 7 आणि 8, 9 आज 4 दिवस या तेलगावच्या या पटांगणामध्ये शंकरपटाचं एक चांगलं असं भव्य असं आयोजन झालं. या शंकरपटामध्ये महाराष्ट्रामधून, मध्य प्रदेशामधून सर्व जे शेतकरी आहे, जोडी मालक आहे, त्यांनी या पटामध्ये भाग घेतला. कसल्याच प्रकारचा वाद न घालता, कसल्याच प्रकारचं कोणती भानगड न होता
पंच कमिटीने सुद्धा चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि सरते शेवटी आज फायनल होती आणि फायनल मध्ये मला एक असा आनंद आहे की पट भरत असताना दूरदूरच्या नामांकित त्या ठिकाणी जोड्या त्या ठिकाणी आल्या होत्या, पण आपल्याच गावाचा शेजारी कुमारेचे आमचे मित्र संदीपजी भोड यांना प्रथम क्रमांक जनरल गटातून मिळाला. सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करावं, अभिनंदन सुद्धा करावं. कारण की ज्यांनी ज्या महाराष्ट्रामधल्या जोड्या आल्या, मध्य प्रदेशामध्ये जोड्या आल्या, तेलगावला पॉट आणि तेलगावच्या जवळच्याच गावाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्याला त्या ठिकाणी संदीप भोडला त्या ठिकाणी मिळालं. खरोखरच त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याचं जोडी पोसाचंच कौतुक नाही, त्याचं त्याची जो शेतीत कसा करते ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाहिलं पाहिजे. मी एकदा त्याच्या शेतावर गेलो तेव्हा पाहिलं, पपई लावायची, गोबी लावायची. आता त्यानं 20 एकरामध्ये तर टरबूजच लावले, प्रश्नच नाही द्यायला. म्हणजे एक चांगलं असं शेतामधून उत्पन्न, त्याच्यामध्ये बैलाची जोपासना, त्याच्यामध्ये गायीची जोपासना आणि त्याच्यामध्ये सर्वांसोबत मिळून मिसळून राहून समाज कार्य करण्याचं काम या परिसरामध्ये तो करत आहे. आणि आज या ठिकाणी त्याला जनरल गटामधून त्याच्या जोडीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. पण ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा खचून जाऊ नये, कारण की शेवटी आपण शेतकरी आहोत. पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची वाटते की आपण सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गामधील सर्व मंडळी आहोत. आपल्याकडे ज्या गावरानी पहिले गायी होत्या, आपण त्याचं दुर्लक्ष केलं, गायी आपण विकत गेलो आणि शेवटी आपण त्या खिल्लार बैलावर आलो. आपल्या इकडले सुद्धा गावरानी गायीचे जे गोरे आहेत ते चांगले त्या ठिकाणी धावत होते. पण आता या पटामध्ये पाहिलं तर 90% सर्व त्या ठिकाणी खिल्लार बैल त्या ठिकाणी होते. आपल्या सुद्धा इकडले गावरानी गोरे सुद्धा चांगले त्या पटामध्ये भाग घेऊन चांगले धावतात. गावरानी गायीची सुद्धा चांगली आपण त्या ठिकाणी जोपासना केली पाहिजे. ज्यावेळेस आता जेव्हापासून या तेलगावमध्ये या परिसरामध्ये पट भरून राहिला, सर्व शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी उत्सुक राहतात की आपण ही जोडी पोचली पाहिजे, आपण ही जोडीचं संगोपन केलं पाहिजे, आपण त्या पटामध्ये भाग घेतला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्यांच्या मुलाचा सुद्धा शेतीकडे कल निश्चितपणे त्या ठिकाणी वळल्याशिवाय राहणार नाही. पण माझं या ठिकाणी सर्वांना एकच त्या ठिकाणी सांगणं आहे की या पटाचा जो शौक आहे हा शौकच आहे. या शौकाच्या माध्यमातून आपण शेतीसाठी पूरक व्यवसाय केला पाहिजे. त्याचा निवड पटत हाकत राहायचं, कारण की अनेक त्या ठिकाणी जुने उदाहरणं आहे. पटापायी या शौकापायी अनेक जणांचे घर त्या ठिकाणी उजाड झाले आहे. पण तसं होऊ देऊ नका. एक आपल्या शेतीबरोबरच आहे एक जोडधंदा म्हणून, जोड व्यवसाय म्हणून आपलं सर्वांचं एक चांगला असा आनंद म्हणून आपण त्या ठिकाणी जोपासला पाहिजे. आणि या परिसरामध्ये जेव्हापासून आपण पट भरवतो, यावर्षी उशीर झाला आणि अनेक लोकांचे त्या ठिकाणी फोन येत होते. आमच्या तेलगावची मंडळी, आमच्या परिसरामधील मंडळी म्हणत होते, भाऊ यावर्षी पट केव्हा भरू, मग तर उन्हाळा सुरू होऊन जाईल, उशीर होऊन राहिला. मग शेवटी आमची सर्व तेलगावची मंडळी त्या बहिरामच्या पटामध्ये गेली. तिथल्या आमचे जे घडीवाले जे मंडळी आहे त्यांच्यासोबत भेटीगाठी घेतली आणि तिथे तारीख ठरली आणि त्या तारखेनुसार या तेलगाव या परिसरामध्ये पट त्या ठिकाणी संपन्न झाला. अनेक लोकांना वाटत होतं की यावेळेस पट होते की नाही होत, शंका कुशंका त्या ठिकाणी होत्या. पण त्या ठिकाणी आपल्याला पट करायचाच होता, कारण की जी परंपरा आहे आपल्याला त्या ठिकाणी मोडायची नव्हती. आणि पुढल्या वर्षी सुद्धा एक चांगला असा आपण या तेलगावमध्ये जंगी असं एक चांगलं असं व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पटाचं त्या ठिकाणी आयोजन करू.
आणि पुढल्या वर्षी सुद्धा या परिसरामधील शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना या 4 दिवसीय पटाचा आनंद त्या ठिकाणी घेता येईल. मी या पटामध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी, सर्व जोडी मालकांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सुद्धा या पटामध्ये सर्व सहभागी होऊन सर्वांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला. त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा या ठिकाणी कौतुक करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी विनंती करतोय भाऊंना त्यांनी कोणाचं ऑब्जेक्शन असेल ते या ठिकाणी क्लिअर केलं जाईल आणि नंतर पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी आपण सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करतोय. हा, तालुका गटात एक ऑब्जेक्शन आलेलं होतं. 8व्या क्रमांकाचं बक्षीस गेलेलं आहे प्रशांत खोरगडे, GSK ग्रुप गोसेवाडी. 9 सेकंद नव्हती, आता आम्ही दुरुस्त केलेलं आहे. आणि शेवटलं बक्षीस गेलेलं आहे म्हणजे 17व्या क्रमांक देवा ग्रुप टाकळी भन्साडी, बजरंग कबरी. 9 सेकंद 80 पॉईंट आणि मोरेश्वर चिमुरकर रायवाडी पिस्तूल राणा कटलेला आहे. सर्वांच्या माहितीसाठी आहे. आणि आता बक्षीस वितरण सोहळा सुरू होत आहे. सर्वप्रथम गावगडा आणि 7व्या नंबरचे मानकरी आहे सागरजी महाजन, निलेशजी महाजन. 10 सेकंद 27 पॉईंट. 1000 रुपये रोख. 7व्या क्रमांकाचे मानकरी सागरजी महाजन, निलेशजी महाजन. गावगडा गटामध्ये 7व्या क्रमांकाचे मानकरी हो माहीत चालू करा. प्रभाकरजी काळे यांच्या हस्ते 6व्या क्रमांकाचे मानकरी लकीजी राऊत. 10 सेकंद 24 पॉईंट. 1500 रुपये रोख. सहावा क्रमांक लक्की राऊत. आले का लक्की राऊत? आले का? 5व्या नंबरचे मानकरी आहे अनंता ढोंगाळे, अरविंद महाजन. 10 सेकंद 11 पॉईंट. 2000 रुपये रोख. इकडून झाल्यानंतर तिकडून जावं. 4थ्या क्रमांकाचे मानकरी आहे शिवम पाटील. 10 सेकंद 8 पॉईंट. 3000 रुपये रोख. तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे धर्मेंद्र जीवतोडे. 9 सेकंद 43 पॉईंट. 4000 रुपये रोख. नाही काही नको करा. कोणाच्या हातात चालला जाते थोडं नाही आहे आम्हाला माहित आहे. 4थं झालं. हो शिवम पाटील आले का?
तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे धर्मेंद्र जीवतोडे 9 सेकंद 43 पॉईंट 4000 रुपये रोख. धर्मेंद्रजी जीवतोडे 9 सेकंद 43 पॉईंट 4000 रुपये रोख आणि ट्रॉफी आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे नितीन भाऊ खुसपरे तेलगाव 5000 रुपये रोख. आणि गावगाड्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहे अनंत डवकाडे देवेंद्र गमे 9 सेकंदात 27 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 7000 रुपये रोख. हा उद्घाटन जोडी होती. या उद्घाटन जोडीला वेळेवर बक्षीस जाहीर केलं होतं. मॅकड्रिल प्रायव्हेट इंडिया कंपनी लिमिटेड यांनी. याचे डायरेक्टर अक्षय डोंगळे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. हे बक्षीस जाते रामकृष्णाजी गजबिये यांना. रामकृष्णाजी गजबिये तिष्टी 5000 रुपये रोख. त्यांनी यावं आणि हे बक्षीस घेऊन जावं. DJ आशिष SK आणि आता तालुका गटाचं बक्षीस वितरण सुरू होत आहे. 17व्या क्रमांकाचे मानकरी आणि 8000 रुपये रोख स्वरूपाचे मानकरी आहे देवा ग्रुप टाकळी बनसाडी बजरंग आणि कबरी 9 सेकंद 80 पॉईंट. सोळाव्या क्रमांकाचे मानकरी आहे शैलजी निकम मनीषजी मोहोड पाटण छावणी दत्ता आणि हरण्या 9 सेकंद 74 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 5000 रुपये रोख. मामा आमचे घडीवाले घेतील. पंधराव्या क्रमांकाचे मानकरी आहे उत्कर्ष मारुती वसू गुल्लू आणि बादशाह 9 सेकंद 68 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 7000 रुपये रोख. ए निखिल चौदाव्या क्रमांकाचे मानकरी आहे वेदांत कोहरे मंगेश गजबे मानेगाव 9 सेकंद 65 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 5000 रुपये रोख.
13व्या क्रमांकाचे मानकरी आहे आशिष कावडकर, पंकज गोनरकर मोहोपा, 9 सेकंद 58 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 6,000 रुपये रोख. 12व्या क्रमांकाचे मानकरी आहे शेख इसाक उमेश गड्डे सावणे, 9 सेकंद 55 पॉईंट. पहिल्याचं नाव आहे सुलतान आणि सुलतान. बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख. क्रमांकाची मानकरी आहे नितीनजी खुसपरे, रुपेश बावनकर, तेलगाव, सोन्या आणि बादल, 9 सेकंद 55 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपये रोख. दहाव्या क्रमांकाची मानकरी आहे गजू पाटील राऊत वाढवणा, रिबा आणि सोन्या, 9 सेकंद 52 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 4,000 रुपये रोख. गज्जू पाटील राऊत वाढवणा 10व्या क्रमांकाचे मानकरी आणि 4,000 रुपये रोख स्वरूपाचे मानकरी आले का? क्रमांकाचे मानकरी आहे युवराजजी मोवाडे माळेगाव, ओम आणि होला, 9 सेकंद 45 पॉईंट आणि स्वरूप आहे 6,000 रुपये रोख. तिथून सांगतो 8व्या क्रमांकाचे मानकरी आहे प्रशांतजी खोरगडे, GSK ग्रुप गोसेवाडी, पहिल्याचं नाव आहे रायबा आणि निशाल, 9 सेकंद 43 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपये रोख. सातव्या क्रमांकाचे मानकरी आहे शंकररावजी मोवाडे माळेगाव, पहिल्याचं नाव आहे शानू आणि मार्शल, 9 सेकंद 43 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख. सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहे सुरेशरावजी बोधाने, गंगाधररावजी बोधाने, केसरी आणि नायक, 9 सेकंद 43 पॉईंट आणि स्वरूप आहे 9,000 रुपये रोख. पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहे प्रतीक डंबारे, टेमुर्डो, गुरु आणि रुवा, 9 सेकंद 43 पॉईंट, 11,000 रुपये रोख. चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहे प्रफुल्ल भाऊ ढोके, राहणार भानेगाव, चिमणा आणि देवा, 9 सेकंद 24 पॉईंट, 15,000 रुपये रोख. तिसऱ्या क्रमांकाचे आणि 21,000 रुपये रोख स्वरूपाचे मानकरी आहे हार्दिक कमाले, भूषण बनसोले, टाकळी बनसोडी, साई मारुती, 9 सेकंद 24 पॉईंट, तिसरा क्रमांक.
31,000 रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे गणपतरावजी सहारे, रज्जाक शेख माळेगाव, कॅप्टन आणि गोविंदा. 9 सेकंद 18 बॉय आणि 31,000 रुपये रोख स्वरूपाची मानकरी. DJ Asif SK. आणि आता ती वेळ आलेली आहे तालुका गटासाठी तेलगावची शान अनंता ढोंगाळे आणि गुड्डूभाऊ खोरगडे यांचा सुंदर आणि वजीर प्रथम क्रमांकाचे बक्षीस 41,000 रुपये रोख. आणि आता जनरल गटामध्ये 17व्या आणि शेवटच्या क्रमांकाचे मानकरी आहे मंगेजी ठाकरे आणि गुड्डूभाऊ खोरगडे, गोसेवाडी, चिमणा आणि बादशाह. 9 सेकंद 8 बाय आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख. DJ Asif SK. 16व्या क्रमांकाचे मानकरी आहे धनराजी बालाजी वसू तेलकांबडी, करण आणि अर्जुन. 8 सेकंद 99 वय आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 8,000 रुपये रोख. क्रमांकाचे मानकरी आहे समीर अशोकराव पाटील घारपडकर, बजरंग आणि वंशी. 8 सेकंद 99 पॉईंट. बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख. क्रमांकाचे मानकरी आहे राहुलजी माकडे बेरडी, लायगर आणि बारूद. 8 सेकंद 98 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 9,000 रुपये रोख. आणि 13व्या क्रमांकाचे मानकरी आहे मनीष भाऊ डफरे आणि डॉक्टर सालनकर हिटी, लक्ष आणि सुंदर. 8 सेकंद 96 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्यांनी जोड तेव्हापर्यंत इथे आणावा. 10,000 रुपये रोख. 13वा क्रमांक मनीष भाऊ डफरे आणि डॉक्टर आशिषराव सालनकर आहे का? DJ Asif
SK K K अनंता ती जोडी गेली गेली हा आता घेऊन ये. बाराव्या क्रमांकाचे मानकरी आहे वसंतरावजी ढगे लोधीखेडा चिंतामणी आणि वादळ 8 सेकंद 96 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 8,000 रुपये रोख. अकराव्या क्रमांकाचे मानकरी आहे मनीष भाऊ मोहोड माळेगाव काशी आणि आनंद 8 सेकंद 89 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 9,000 रुपये रोख. कोणत्या मनीष भाऊ मोहोड माळेगाव यांचा काशी आणि आनंद 11वा क्रमांक. दहाव्या क्रमांकाचे मानकरी आहे कैलासजी निकम आणि गोटूभाऊ खोरगडे पाडणसावंगी शंकर आणि दुमान 8 सेकंद 86 पॉईंट. 10वा क्रमांक 7,000 रुपये रोख. मामा 10व्या क्रमांकाचे मानकरी आले का हा दिलं का कोण घेतलं कोण घेतलंय यान कुटुंब कैलासजी निकम गुड्डूजी खोरगडे 10वा क्रमांक. 9व्या क्रमांकाचे मानकरी आहे नर्मदा प्रसाद पवार जामली हरदा शक्ती आणि जिग्या 8 सेकंद 80 पॉईंट आणि स्वरूप आहे 11,000 रुपये रोख. आठव्या क्रमांकाचे मानकरी आहे कुमारी अद्विका अंकुश जौंजाळ राहणार परतवाडा बागीडॉन आणि मन्या 8 सेकंद 74 पॉईंट आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 15,000 रुपये रोख. सातव्या क्रमांकाचे मानकरी आहे सोमेश्वर पाटील कडू आणि विनोदजी दमाये फायटर आणि महाकाल 8 सेकंद 74 पॉईंट 21,000 रुपयाचे मानकरी. DJ आशिष SK K K सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहे साईनाथजी कराडे आणि कृष्णा राठोड जालना बटन आणि सर्जा 8 सेकंद 64 पॉईंट 31,000 रुपयाचे मानकरी. पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहे निलेजी काळमेट गोंधळी फायर आणि सेवा 8 सेकंद 64 पॉईंट 41,000 रुपये रोख. चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहे नितीनजी कांबडी लोधीखेडा सोन्या आणि सर्जा 8 सेकंद 59 पॉईंट बक्षिसाचं स्वरूप आहे 51,000 रुपये रोख. मंदारजी मंगळे यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अनंता जोडी आणि जोडी तिथे अनंता
तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे कुमारी मथुरा संदीप मोड आणि पंकजदादा मिटांगडे सिंधी उमरी आणि नितुभाऊ तिवारी यांचा भैरव आणि शिवा 8 सेकंद 52 पॉईंट. तिसऱ्या क्रमांकाचं स्वरूप आहे 65,000 रुपये रोख आणि बक्षीस देतील सन्मान्य रामरावजी मोवाडे साहेब. भाऊ थोडे मागवा. आणि या तेलगाव केसरी शंकरगडामध्ये दुसरा क्रमांक म्हणजे 85,000 रुपयाचे मानकरी आहे कुमारी मिसू अन्विका राठोड बैदूल कॅप्टन आणि सेवा 8 सेकंद 40 पॉईंट. पितांबरी विखार साहेब बक्षीस वितरण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मशीनबाई कोण डीपी लागते कोण डीपी पहिला येऊ का येऊ कडक आवाज. हा जोडी मालकांना सूचना आहे. प्रथम क्रमांकाच्या जोडी मालकाला सूचना आहे जोडी इकडे येऊ द्या भाऊ आतमध्ये येऊ द्या जोडी. प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि काय हो राहिली नाही तिकडे येऊ का. अरे अनंता जोडी गेलो ना आतमध्ये. पहिल्या नंबर चला आणि 2026 या वर्षीचं तेलगाव केसरी शंकरगडात कोण ठरलं 1,21,000 रुपयाचा मानकरी. तर मानकरी आहे संदीप मोहड कुमारी पहिल्याचं नाव आहे रुबाब आणि देवा 8 सेकंद 39 पॉईंट. नसीमका पठाण हातखेडा आणि संदीप भाऊ मोहड कुमारी आणि मनीष भाऊ मोहड माळेगाव यांचं पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहे आणि बक्षीस वितरण करतील सन्माननीय नागपूर जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष मनोहररावजी कुंभारे साहेब. अरे माझा अरे बैल बुधारते का बैल बुधारते ठीक आहे बैल बुधारते ठीक आहे हा
बेलगाव केसरी मैदान प्रथम क्रमांकाचे मानकरी. मोहसिनभाई माटरगाव थोडा माईक के पासाठी. सर्व बैल मालकांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि सगळ्या पटप्रेमींना जे इथे पाहायला आले त्यांना चुकून आमच्याकडून त्यांचं मन दुखावलं असेल तर त्यांनी पंच कमिटीला माफ करावं, कारण लोकांची गर्दी सावरता आमच्याकडून जे काही चुकीचं निघलं असेल त्याला मी मोठं मन करून आम्हाला माफ करावं. हाँ मोहसिन भाई माटरगांव, आप इधर आइए. मोहसिन भाई माटरगांव. पाठवतो